धन्यवाद देतो। लहान लहान लेकरं असतील मागत, याचा इको कमी करा बरं साहेब। लहान लहान लेकरं माग असतील तर समोर पाठवून द्या। म्हातारे आले असतील तर घरी गेले तरी चालतात। म्हणजे वयानं मोठे, बुद्धीनं मोठे, ज्ञानानं मोठे। 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाची बॅटरी आज चार्जिंग होणार नाही, आणि झाली गलतीनं तर शेल्फ उचलणार नाही। कारण 70 वर्षाच्या वयात काही म्हातारी दुसरं लग्न करायला भेट नाही। त्याला म्हणावं आजोबा या वयात, आजोबा म्हणतात करत नव्हतो, स्वयंपाक पाण्यासाठी केली। अरे मग स्वयंपाकासाठी केली तर स्वयंपाकापुरतीच ठेवाव। पण आज भाऊ काळ मोठा विचित्र झाला। मला आनंद वाटला। मी काय बोलतो क्लिअर ऐकू येऊन राहिलं? थोडा आवाज जास्त नका वाढवा, मॉनिटर मोकळा येऊ द्या, फक्त गोंधळ नाही झाला पाहिजे। मी धन्यवाद देतो तुम्हा सर्व मायबापांचे। हॅलो बाबा, या कार्यक्रमाला थोडा वेळ झाला। मी काल मुक्ताईनगरला होतो, जळगाव खानदेश। तो कार्यक्रम लागला माझा रात्री 9:30 सव्वा 9 वाजता। तो तुटला 11:30 वाजता। मी आजच्या कार्यक्रमासाठी तो कार्यक्रम अर्धा तास आधी संपवला, कारण मला या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचायचं होतं। आणि तो कार्यक्रम संपवून त्यांची नाराजी झाली, अर्धा तास लवकर बंद केला। पण तरी मी त्यांना सांगितलं मला समजून घ्या, अंतर थोडं लांब आहे, मला जायचं आहे। मी 12 वाजता इथं पोहोचलो, 2 वाजले, 4 वाजेपर्यंत कीर्तन चालेल। माझ्या कीर्तनात कोणाचं मन दुखावं असं मी बोलणार नाही, सांभाळून बोलण्याचा प्रयत्न करेल। एवढं सांभाळून बोलल्यावरही कोणाचं मन दुखलं तर दुखू दे जा, त्याला काही इलाज नाही। पटलं नाही डबल बोलवू नका। 20 गाव 30 गाव भिकाऱ्याले 40 गाव, दुसऱ्या गावात जाऊ, हे असं आहे। पटत असेल तर घ्या, नसेल पटत मला काही अडचण नाही। कारण तुम्ही मला बोलावलं म्हणून चोपड्यासारखं बोलणं माझी आदत नाही। मला कीर्तनकार समजू नका, महाराज समजू नका। मला महाराज व्हायचंही नाही आणि जेलमध्ये जायचंही नाही। कारण दर 2 वर्षाले एक महाराज जेलमध्ये चालला, दिवसा अगरबत्तीन रात्री जबरदस्ती। साला महाराज कोणाले म्हणाव हे समजून नाही राहिलं। काय झालं, तुकडोजी महाराज आपल्या भजनाच्या माध्यमातून सांगतात की आज आपण भक्तीचा बाजार मांडला भाऊ। मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव। देव शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही। मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव। देव शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। भाऊ, हे भजन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे। या महाराष्ट्राच्या पाठीवर अनेक संत जन्माला आले। माऊली ज्ञानेश्वरांपासून चालू झालेली ही परंपरा, संत नामदेव महाराज, गोरा कुंभार, सावतामाळी, आज ज्यांची जयंत स्मृती दिन आहे ते जिवाजी महाला। बेटा, जिवाजी महाला माहित आहे का तुले कोण आहे? जिवाजी महाला माहित आहे कोण आहे? होते जिवाजी, वाक्य कंप्लीट कर बरं। होते जिवाजी म्हणून ये इकडे, ये ना, ये ना इकडे ये। अबे ये ना इकडे, अबे ये ना कंदिल्या, ये ना पुस्तक घे। अबे पुस्तक घे ना, बरोबर आहे ना, इकडे ये ना। अरे ये ना, उभा राह ना। अबे ये ना, तुम्ही नाही बंधू, इकडे अंगावर नको येऊ, धस धस घरात। माईक घे, असं महाकडे पाहिजे, लोकांकडे नको पाहू, इकडे समोर ये थोडा,
तुझं काय नाव? वंश. आपण कुठले सर? अरे काय मार्गदर्शन आहे काय? कधी आहे? कधी आहे? मग आम्ही खालून केलं असतं कीर्तन. बसा आता. काय आहे बाकीचे येतील ना, ते पहिले ते भाऊ आले, तुम्ही आले, ते म्हणत कोणी येतच नाही असं. खाली हे बाकीचे मॅट थोडी आहेत लोक. हॅलो चेक. खालून बसून आनंद घ्या ना. तुझं काय नाव? नाव सांगा. वंश. याचा आवाज वाढा. चालू कर ना बाबू. वंश जवळ घे माईक. काय तू वंश आहे? दुसरा दे माहिती आहे सध्याचा. बाबू त्याला हात नको लो, त्याला हाताबोटाचं चालत नाही ना बे. वंश वंश कोण्या वर्गात आहेस तू? चौथी. चौथ्या. तुमचा साऊंड चांगला आहे बरं. तुम्हारे बारे में कोई नाराजी नहीं. अरे तुम है तो हम है. तुम्हारी वजह से आवाज पहुंच रही है. टाळ्या वाजवा साऊंड वाले साठी. धन्यवाद देतो, कारण एकटा काही नाही करू शकत. कोण्या गावचा आहे साऊंड? नांदगाव जानी. धन्यवाद. नांदगाव वरून आले. याचा अर्थ आहे तुम्हाला सांगतो मी, एकटा रामपाल काही करू शकते काय? वंश नाही. पेटी आहे, तबला आहे. आवाज कमी करा. सगळे असल्यावर सगळे आहो, पण हेच जर नसते साऊंड वाले तर तुम्हाला ऐकू गेलं असतं काय? नाही. तुम्ही असते आणि मी असतो आणि आपल्याला येईनं बोलावलंच नसतं तर आपण काय कबड्डी खेळलो असतो काय? हे महत्वाचे आहेत. बरोबर. ये है तो अपन है. म्हणून मी समजू शकतो आयोजकाच्या मागचा ताण. मला थांबावं लागलं. मला याच्याबद्दल नाराजी नाही. तुम्ही कितीतरी महिन्यापासून या कार्यक्रमाचं आयोजन करून राहिले. मला क्रांतीवीर दिगोरे भाऊनं फोन लावला. त्याला म्हटलं डोंट वरी क्रांतीवीर साहेब, आय लव्ह यू. फक्त तुम्ही सांगा मी किती वाजता येऊ. आलो, हरकत नाही. वेळ होत असते, चालत असते, काही हरकत नाही. आयोजन म्हटलं म्हणजे भारी जाते. पाहुणे वेळेवर येत नाहीत, वेळ लागते. पण तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. वंश होते जिवाजी म्हणून वाचला शिवाजी. वाचला नाही. तू आबा आहेस काय शिवाजी महाराजचा? नाही. मग होते जिवाजी म्हणून वाच. वाचले शिवाजी. शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज. की त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. म्हणून तुम्हाला विनंती, आवाज द्या छत्रपती शिवाजी महाराज की. बोला पेंड हो. तुम्हाला समोर खिचडी खायला नाही बसवलं. लहान लहान पोट्टेली विनंती, तुम्हाला समोर यासाठी बसवलं कारण तुमची काळाला गरज आहे. तुम्ही बदलू शकता. मी नम्रतेची प्रार्थना करतो तुम्हाला. या पोट्टेले का बसवलं मी समोर? आज विचित्र पद्धत निर्माण झाली. धन्यवाद बेटा. वंश कोण्या वर्गात आहेत? चौथी. काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? हरकत नाही. तू पुस्तक घे वंश, माईक ठेवून दे, यायच्या जवळ दे आणि बसून जाय. बाई काही कांदा गिंदा लागला तर सांगतो. हा म्हणजे आहे माझोड शिल्लक म्हणून मी धन्यवाद देतो तुम्हा सर्व मायबापांना. आणि ज्याच्या भरोशावर तुम्ही इथं उभे आहात ते खंजेरी आहे. या खंजेरीचे साथ हे तुकडोजी महाराजनं वाजवली जपानमध्ये.
तर तिथले लोक म्हणे बाबा तुम्हारे उंगलियों में जादू आहे. महाराज म्हणा जादू नाही आहे, कला आहे. अरे या खंजरीची एवढी ताकद आहे. मला सांगा रामपालले कोण ओळखते हो? रामपाल म्हणजे काय? तुम्ही डोक्यातून पहिले हे काढून टाका की इथं स्टेजवर असणारा हा विद्वान असते. नाही, स्टेजवर असणारा विद्वान नसते. तुमच्यामुळे आम्ही आहोत, आमच्यामुळे तुम्ही नाही. म्हणून तुम्हाला नम्रतेची विनंती, हे प्रेम कायम ठेवा. तुकडोजी बाबांनी ही खंजिरी वाजवली जपानमध्ये, एवढी सुंदर आवाज द्यायची, पा काय मजा आणते. हे खंजरी तुकडोजी महाराजांनी सुरुवात केली आणि या एका खंजरीच्या 7 खंजऱ्या ज्यांनी केल्या भाऊ, ते गुरुवर्य सत्यपाल महाराज. मला ज्यांनी कीर्तन शिकवलं ते संदीपपाल महाराज. सत्यपाल महाराजमुळे माझ्यासारखे 40 खंजरी वादक निर्माण झाले. आणि तुम्ही पहा, सत्यपाल महाराज बद्दल प्रेम लोकायले. रामपालसाठी नाही आले बरं लोक. हे सत्यपाल महाराजच्या नावाची ताकद आहे की अरेर, नवरगाव, नांदगाव, कुर्दा, ब्रह्मपुरी, गोंडेगाव, नानोरी, दिघोरी, उदापूर, अनेक गाववरून लोक आले भाऊ इथं. आणि या यात्रा समिती, या भालेश्वराच्या दरबारात अनेक मंडळी तुम्ही आले. पिंपळगाववरून आमचे सुभाष भाऊ भोसले आले. मी धन्यवाद. उभे राहा एक मिनटं. हे सत्यपाल महाराजवर प्रेम करतात सुभाष भाऊ. या इकडे कॅलेंडर देतो एक. मी धन्यवाद देतो सुभाष भाऊला. घ्या, आभार, आय लव यू, धन्यवाद. नेहमी सत्यपाल महाराजचं कीर्तन पाहतात. मला फोन लावला, महाराज येऊन राहिले, तिथून आले. तुमची मेहरबानी आहे, तुमच्यामुळे आमची ताकद आहे. आणि या खंजरीची जादू आहे. काही वाद्य वाजते याच्यात. आता तुमच्या ब्रह्मपुरीत मी बोर्ड पाहिले गौतमी पाटीलचे. किती तारखेला येणार आहे? 2 फेब्रुवारी. अरे मी आजच आणतो दिले, थांबा एका मिनिटात घेऊन येऊ लव गौतमी पाटीलले. चला, चालू होत आहे, सुरू होत आहे. अवघ्या 5 मिनिटात सबसे कातील गौतमी पाटील. समोर बसलेल्यांना 500 रुपये तिकीट. तुम्ही मागचे तुम्हाला 800 रुपये, खोडचीवाले 1200 रुपये, इकडल्या खोडचीवाले 1500, उभे असणारीले 2000 आणि महिला मंडळ 2100 रुपये. लाडकी बहीण. आणि जे अजूनही नदीतच खेळून राहिले त्याला 3-3 हजार रुपये सप्रेम भेट. चला, चालू होत आहे, सुरू होत आहे. ओरिजिनल लावणीची ढोलक वाजते खंजरीतून. एका मिनिटात घेऊन जातो तमाशाच्या कार्यक्रमात. लय दिसाची हौसिराया, चला आता पुरे करू, चला आता पुरे करू. जिजोरीला जाऊ, त्याला जिजोरीला जाऊ, त्याला जिजोरीला जाऊ, त्याला जिजोरीला जाऊ. कला आहे. तुम्ही म्हणसान वाजवताय ते म्हणून शानपणा मारून राहिला नाही. कला आहे. जशी बायेजवळ कला राहते तुमच्याकडे. गोड बोलाव तर तुम्हीच बोलाव. तुमच्यासारखं गोड जगात कोणालाच बोलता येत नाही. तुम्ही नसत्या तर शिवाजी महाराज जन्माला आले
नसते. तुम्ही बोलत जा. तुम्हाला सुंगणीची औषध दिली काय? बोलत जा महिला मंडळ. तुम्ही नसत्या तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते. तुम्ही नसत्या तर बाबासाहेब जन्माला आले नसते. तुम्ही नसत्या तुकडोजी महाराज गाडगे महाराज जन्माला आले नसते. तुम्ही नसत्या तर प्रभू रामचंद्र जन्माला आले नसते. तुम्ही नसत्या तर तेच राम 14 वर्ष वनवासात गेले नसते. 14 वर्ष वनवास भोगला रामानं तुमच्या पै. तुम्ही नसत्या तर एका घराचे 4 घर झाले नसते. एका रातीत घर फोडता तुम्ही. कसा फोडतो बहीण? कोणता मलम वापरतो? माय मे महिन्यात लग्न झालं की जुलै महिन्यात त्याला वेगळंच काढतो की शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधू खंडाळ्या घाटात बंगला. शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधू खंडाळा घाटात बंगला. आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला रंगला रंगला. शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधू खंडाळा घाटात बंगला. शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधू खंडाळा घाटात बंगला. लहान लहान लेकरं आवाज दे बेटा. आई वडिलाची सेवा करायची ना. बोला. मोठ्याने बोला. आई वडिलाची सेवा करायची ना. लग्नापर्यंतच ना. हो म्हणणारा पुस्तक घे बेटा. हो हो म्हणणारा पुस्तक. बरोबर आहे त्याचं. हो म्हणणाऱ्यानं पुस्तक घे. ये इकडे ये. अबे ये ना बरोबर आहे ना. ये माईक दे त्याच्याजवळ. अरे घ्या माईक घ्या. आपलं काय नाव? उत्कर्ष. उत्कर्ष घरकुल योजना थोडी सुरू आहे. फक्त नाव सांग. उत्कर्ष कोण्या वर्गात आहेस? 5व्या वर्गात. बाबू थोडं समोर समोर सरकता करे. या इथपर्यंत या. या बेटा इकडे या. बस बस बस. सरका सरका थोडं समोर. सरका ना सर. थोडं समोर समोर. शाहूजी बोलो शिवराया बोलो. सरका. शाहूजी बोलो शिवराया बोलो. गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो. गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो. शंकरजी बोलो तुकड्या बाबा बोलो. शंकरजी बोलो तुकड्या बाबा बोलो. शाहूजी बोलो शिवराया बोलो. शाहूजी बोलो शिवराया बोलो. गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो. गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो. शाहूजी बोलो शिवराया बोलो. अरे मी येईल समोर यासाठी बोलावलं कारण ते मागचे आले पाहिजे. आता तुम्ही मागं जे आहे ते उठायलाच तयार नाही आणि सरक्यालाही तयार नाही. रस्ता करा म्हणा. जे उभे आहेत ते आत मदत येऊन जा बाबा. रस्ता करून द्या त्याने. तुमच्यासारखे पक्के तर मी अजून नाही पाहिले. इकडेही नाही सरकून राहिले आणि तिकडेही नाही सरकून राहिले. मी धन्यवाद देतो भाऊ तुम्हाला. आणि तुझं काय नाव रे बेटा? हा उत्कर्ष. कोण्या वर्गात आहेस तू? उत्कर्षचा आवाज वाढवा. अरे आवाज वाढव डीजे. तुले आयची शपथ हाय. आवाज वाढव डीजे. तुले आयची शपथ हाय. उत्कर्ष कोण्या वर्गात आहेस? तू माईक तोंडात घाल ना बे. उत्कर्ष कोण्या वर्गात आहेस? 5व्या वर्गात. मग आई वडिलाची सेवा कधीपर्यंत? लग्नापर्यंत ना. कधीपर्यंत? कधीपर्यंत? माईक माईक सुतई आहे का? सुतई याच्या तोंडाले बांधतो ना. अबे माईक जवळ घेणं. मरेपर्यंत. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. धन्यवाद बेटा. पुस्तक घे. काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? बरं शांततेनं ठरवतो. घे माईक घे. पुस्तक ठेवून दे. मी तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो भाऊ. या मकर संक्रांतीच्या निमित्तानं शिवयात्रा महोत्सव समस्त गावकरी मंडळींनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे हा. मी तुम्हाला फक्त विनंती करतो, कीर्तन ऐकू नका. काहीतरी बदल महत्वाचा आहे. आणि मला आनंद वाटला भाऊ. भालेश्वर हे जगाच्या नकाशातील ते गाव आहे. बाबू ऐ इकडे उभा. इकडे 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 तू माईक दे तिच्याजवळ. कोण्या गावचा आहेस तू? भालेश्वरचा. मग गावातला आहेस तर कुठे येऊन बसशील काय? हे बाकीचे बसलेले आहेत हे मॅट आहेत काय?
आला धसो धसो बसला, पायनं नाही काही नाही. कसा बेले का? काय तुझं नाव? ईशान. ईशान. किशान. ईशान. ईशान. ईशान कोण्या वर्गात आहेस? चौथीत. चौथ्या वर्गात. भाऊ भाऊ किती आहेत? एक. आणि बहिणी? बहीण एकच आहे. दोघच भाऊ. थांब शांततेनं विचार कर, सुटलं नाही पाहिजे कोणी. भाऊ दोघं भाऊ आ. आणि वावर किती आहे घरी? शेती 2 एकर. जिशान 2 एकर आहे. अबे आहे काय? हो म्हण, एक तर हो म्हण. जिशान पुस्तक घे आणि गडबड नको करू, शांततेनं. आता पद्धतशीर बाजूनं बस. इकडे त्याच्या समोर नको बसू, कोणाच्याच तिथं नको बसू. चप्पल घे, चप्पल घे जिशान, चप्पल घेऊन घे. बस त्या दोघीच्या मधात बस. आता मागून येऊन कोणी यायच्या समोर नका बसू. मी उठून देईन एखाद्याले, कारण हे एवढ्या वेळचे बसलेले आहेत. तुम्ही जर तिथून येऊन यायच्या समोर बसाल तर त्याचं कसं? मग एवढ्या वेळचे बसलेले आहेत ना ते. मग तुमची चालती आहे म्हणून तुम्ही योजनेत पहिले नंबर लावसान काय? बाकीच्या इथं कसं? तो न्याय भाव इथं, अन्याय इथं होणार नाही. हा भालेश्वराचा दरबार आहे. मला आनंद वाटला. आपलं गाव हे जगाच्या नकाशातील ते गाव आहे भालेश्वर. पुनर्जन्मावर मा विश्वास नाही आहे की नाही मला माहीत नाही, पण जर असेल कदाचित तर अनेक जन्माचं भाग्य असेल की मला आज भालेश्वरमध्ये योग आला. कारण भालेश्वर हे ते गाव आहे की ज्या गावात कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही. मनात आलं तर डायरेक्ट शिशीच तोंडाले लावतात बहादरी. म्हणून तुम्हाला विनंती, आजही कोणी देशी भक्त असतील, मावशी तुले विनंती, नवऱ्याले समजून सांग गोड बोलून. गोड बोलता येतं तुले, त्याला सांग म्हणा जास्त पेनं चांगली नाही. ऐकत नशीन घरी घेऊन जा. खिडक्या दरवाजे बंद, टीव्हीचा आवाज फुल, मुलगी सोबत, मुलगा दरवाज्यात, घर पॅक. फक्त हा कार्यक्रम करताना त्यानं जास्त घेतली असेल तरच कर जा. त्यानं जर कमी घेतली असेल, कार्यक्रम उलटा. कमी घेतली असेल, तुमच्याकडे जे पैसे द्या त्याला म्हणा जा और पीक या. बेवळा पुरा ताईट झाला, पुरा मड्डू ओके झाला, हातात काळी घेतली की दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी रट्टे देणं सुरू. कंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा देवारी, भारी पडलो आता संकट निवारी. जय देव महिषासुर मर्दिनी, दुर्गाधीश्वर वर्धे तारक संजीवनी. जय देव जय जय. तुम्हाला नम्रतेची प्रार्थना राहील फक्त. आणि जे 60च्या वर गेले, जे 60च्या वर गेले ते जर पेत असतील तर आजचं कीर्तन ऐकून त्यांनी सोडायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही आजपासून कोटा वाळवा, शिल्लक पेनं सुरू करा आणि जगाचा निरोप घ्या. तुम्ही सोडून आता फायदा. 60 वर्षापर्यंत नालायक धंदे केले, 60व्या वर्षी म्हणते आता आपण पेतही नाही, आता आपण खातही नाही. अबे तुझ्या दातानं चावत नाही हे सांग. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने ये पाप भारी. अब बुढ़ापे में कहे प्रभु को पुकारी, अब बुढ़ापे में कहे प्रभु को पुकारी. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने ये पाप भारी. अब बुढ़ापे में कहे प्रभु को पुकारी, अब बुढ़ापे में कहे प्रभु को पुकारी. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना राहील. आज भाऊ जो दिवस आहे मकर संक्रांतीचा, काय म्हणतो रे आपण? काय म्हणतो आपण? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो. या मकर संक्रांतीच्या निमित्तानं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुमचं जर कोणाशी दुश्मनी असेल, तुमचं जर कोणाशी पटत नसेल, त्याले तिळगुळ द्या, त्याच्यासोबत 2 शब्द बोला.
कदाचित तो तुमच्या समोर नसेल आज, कदाचित तो तुमच्या समोर नसेल, त्याला फोन लावा. तुमचा एखादा मित्र असेल, अनेक वर्षापासून तुमचा अबोला असेल, दिवस बोलू देत नाहीत, कोण कधी जाईल सांगता येत नाही. मला सांगा, एखादी बहीण आणि भावाचं प्रॉपर्टीसाठी भांडण होते, इस्टेटसाठी भांडण होते, ते बहीण त्या प्रॉपर्टीसाठी रक्षाबंधनाले भाऊ बिजेले त्याच्या घरी येत नाही, आणि मेल्यानंतर त्या भावाच्या प्रेतापाशी येऊन रडते, पश्चाताप करते. काय फायदा त्याचा? माणूस मेल्यानंतर पश्चाताप करण्यात काय फायदा आहे? जिवंतपणी माफी मागा. माफी मांगने से इंसान छोटा नहीं हो जाता. आणि तुम्ही माफ करा. भीक मागतो मी तुम्हाला. आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगा निर्विवादपणे. कुणाला तुमच्या जगण्याचा त्रास होऊ नये. काही मित्रात अबोला असेल, तुमचं भांडण असेल, छोट्या छोट्या गोष्टीसाठी वाद झाला असेल, माफ करून टाका मित्राले. माफी मागा की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. आत्महत्याच करणार नाही कुणी. क्रांतीवीर साहेब, ओ क्रांतीवीर दादा, क्रांतीवीर भाऊ. अरे साहेब, का बे आहे तुम? आ जाओ ना एक मिनिट इधर. तुम्ही योग जुळवून आणला, मी धन्यवाद देतो तुमचे. आणि एक गुलदस्ता तुम्हाला मातर्फे अर्पण करतो मी. महाराज एक कॅलेंडर द्या. चांगला आहे. मग आता यांना कुठं पुरुष माग? बर, तुम्ही थोडे इकडे सरका हो पुरुष मंडळी. तसंही आपल्या माणसाचं काही हरकत नाही, सरका इकडे. आपण मोठे असतो मनाचे. मला सांगा, एसटीत जर एखादी बाई उभी असली तर आपण उभं राहतो का नाही? त्या बाईले काय म्हणतो? बसा. तुम्ही सरकून जा इकडे थोडे थोडे. हा, तो वटा आहे ना, बसून जा. हा बसा. आता कुठं येतील ते? बसा बसा, हरकत नाही. या बसा. भाऊ, मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. आणि तुम्हाला हे पहा, आता जिथं ऍडजस्टमेंट होते तिथं बसा. महिलांना बसू द्या. महिला मंडळ लाडक्या बहिणी आहेत त्या. मनात आलं तर काही करतात, पुरं सरकार बदलवलं ते न. लाडक्या बहिणी, ज्याच्या त्याच्या तोंडात लाडकीच बहीण होती फक्त. बहीण झाली लाडकीन, जवई झाले भिकारी. जवयाचं जवायले सुचून नाही राहिलं. जवई वळून राहिला अर्धाली पिढी, त्याच्या पुऱ्या पिढीची सोय नाही लागून राहिली. मी धन्यवाद देतो. उभं असणारे आय लव्ह यू. मी धन्यवाद. उभं राहणारेचं खरं प्रेम आहे आपल्यावर, कारण उभं राहायची कला आहे ना. मी धन्यवाद देतो भाऊ सर्वांना. आणि नम्रते गडबड नका करू. हे बाय, तुमच्यामुळे आमची ताकद आहे. कोण बोलावलं असतं आम्हाला? तुम्ही बोलावता म्हणून आम्हाला किंमत आहे. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. फक्त ऐकू नका, बदल महत्वाचा आहे.
ह्या जशी खंजेरीची जादू आहे, काही वाद्य वाजते याच्यात. या खंजेरीवर एक दिवस जसं भालेश्वराचं मंदिर आहे इथं काही काही लोक मोठ्या महादेवावर जाते का, इथून महादेवावर आमच्याकडले जातात, ते इथं ढपळं मोठं सुपर वाजते महादेवावाले इथं. हे पा ढपळ्याचा आवाज खंजेरीतून निघते. काही वाद्य वाजते. जसं बाईजवळ तुमच्याजवळ कला आहे, आज ते बाईची गडबड राहते, एका एका घरावर 25-25 जणीचा मोर्चा. चल बाई वाण घ्यायले, पण वाण कोणतं घेते? सडेल बोर, किडेल जाम, मोळेल चमची, तुटेल प्याली, आणि तिथं गेल्यावर नाव घेते वाकडी तिकडी बाबूळ. तिला फुटला हिरवा कच्च पाला. शंकरराव गेला तर दुसरा टपोऱ्या नवरा केला. शिरा केला रव्याचा, खोबरं टाकते खिसून खिसून. आमचे हे बसले रुसून, तर मी घेतली चाटून पुसून. कला आहे तुमची, म्हणून तुम्हाला नम्रतेनं प्रार्थना आहे, वाण कमी करू नका. फक्त एक काम करा, ते वाण देताना एक वाण त्याच्यात ग्रामगीता द्या. कारण तुम्हाला माहित आहे मावशी, पहिलपासून तुम्ही उपासक असलं पाहिजे शंकराचं. हे असा पहिला देव आहे शंकरजी, ज्यानं त्याच्यासोबत त्याच्या पत्नीले स्थान दिलं, पार्वती मातेले. तुम्ही पहा, नाही तर प्रत्येक देवाचं फक्त पुरुष प्रधान संस्कृती दाखवल्या गेली, पण शंकरजीचं असं आहे की त्या शंकर तेवढा महत्वाचा तर पार्वती. का माहित आहे? कारण तो शंकरजी म्हणजे शेतकऱ्याचं स्वरूप त्याच्यात आहे भाऊ. की आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा शंकरा, ए भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा. महादेवा, ए भोळ्या शंकरा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आणि मी भीक मागतो तुम्हाला. एवढं सुंदर हे गावाचा नजारा आहे, मला एवढा आनंद वाटला हे पाहून. नदी राजा आहे आणि या नदीत एवढे लोक दिसले मला. फक्त पायजा लहान लेकरं सांभाळून, एखादं बूट डुबलं नाही पाहिजे त्याच्यात. कारण हा उत्सव आहे भाऊ, एवढं सौंदर्यीकरण. आणि याची सुरुवात ज्यांनी केली भाऊ, हे मंदिर ज्यांनी सगळ्यात पहिले बांधलं, स्वर्गीय शंकररावजी पिलारे साहेब. टाळ्या वाजवा शंकररावजीच्या नावानं. मी धन्यवाद देतो. सुरुवात करणारा मोठा, मला त्या दिगोरे भाऊली विचारलं मी, ते दुसरे बंधू त्यानं सांगितलं, हे ज्यावेळेस मंदिर बांधलं होतं तर यामध्ये ते बांबूच्या काळ्या, आणि त्यानं म्हणजे लोखंडाचं काम त्या बांबूच्या काळीनं केलं भाऊ. पहा बरं काय इंजिनियर दिमाग अशीन. आज बांधलेले पूल पडतात, येईनं त्या काळातलं बांधलेलं आहे. आनंद वाटला मला. तुम्ही श्रद्धेनं काम करा. इथं जे जे आले आज, थोडीफार काहीतरी वर्गणी देऊन जा. देणगी दिल्यानं माणूस मोठा होते. हा कार्यक्रम चालला पाहिजे. म्हणून येताना तुमच्याकडनं जे होते 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, तुम्हाला सांगतो मी, माणूस दिल्यानं मोठा होते. काहीतरी देत राहा आयुष्यात. म्हणून तुम्हाला नम्र. नाही तर काय होते, हे कार्यक्रम बंद काऊन पडले माहीत आहे? वर्गणी मागायला गेले, पावती बुक कार्यकर्त्याच्या खिशात दिसलं की लोक पहिलेच गोष्टी सांगते, वा 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 वा. 1 घंटा तर आवाज म्हणते. मग म्हणते तुम्हाला ना देत तर मग कोणाला देता? तुम्ही काय घरी खाता? तुम्हाला तर दिलेच पाहिजे. देत ना तर मग काय करता? एवढं मोठं पुण्याचं काम करता, यात ना देत तर मग कशात देता? तुम्ही या म्हणून येऊन राहिलो, तुम्ही नसते तर कसं झालं असं वाटते. अर्धा खर्च हा एकटाच देते. त्याला विचारा किती मांडायचे आहेत? मांडणं 10 रुपये. चाललं 10 वाला पहिल्याच पंक्तीत येते. ते एकटं नाही, सहपरिवार सहकुटुंब डब्बा लेके हजर. मग तिथं आल्यावर शांततेनं जेवण तरी करावं. तिथं आल्यावर शहाणपणाच्या गोष्टी करते. होत असेल तर कराव, नाहीतर करू नये.
समजून जा याची कुठं ना कुठं दुखली. त्याला विचारा काय झालं. भाजी थोडी फिकी नाही झाली. अबे तू काय चटणीच्या महिन्यात झालता का. साला काय आदत लागली. त्यातल्या त्यात काम करणारे कमी आणि बोट फिरवणारी अवलाद ज्यादा पैदा झाली. वाळणार नाही ते पंक्तीत मधात उभं राहील. 2 ग्रॅमची अंगठी बोटात घालीन तेच बोट 3 खेप. यांना वाढा त्यांना वाढा. त्यांना म्हणा शानपणा कमी करा. हातात बकेट घ्या कोणालाही वाळा. पोट्टे सोट्टे तर वाढतच नाही. गेली पोरं कुकडे जाते मावशी. जिकडे बाईची पंगत. तुमच्या गावातली गोष्ट नाहीये आमच्या अमरावती जिल्ह्यातली सांगतो. जिकडे बाईची पंगत तिकडे पोरीची धूम वाळायची. जिकडे जास्त पोरी तिकडे म्हणते घ्या ना पोळी. ते पोरगी म्हणते नको. हा म्हणते थोडी तर घ्या. आणि जिकडे म्हातारे तिकडे म्हणते बोलू. ते म्हातारी आवाज देते हो पिंटे थांबवते थांबव पुढे. म्हणून तुम्हाला विनंती म्हातारीला विनंती करतो. आजी पोटभर जर जेवायचं असेल तर एखाद्या तरुण पोरीच्या बाजूनं बसायचं. नाही 3 वेळेस जिलबी येईल. आजी घे ना जिलबी. आजी म्हणते बेटा दादांना सावत नाही रे. पोरगा म्हणते आजी भाजी डुबू डुबू खाय. आज ना मत बोल. मी ह्या उभ्या असणाऱ्या माझ्या बहिणींना विनंती करतो. इथं जागा आहे ताई मधात जागा आहे. तुम्ही थोड्या इकडून सर थोड्या खुर्च्या मागं घेता येतील आपल्याला. समोर या जागा. थोडं मागं घेता येईल खुर्च्या. सरका ना थोड्या मागं सरकवा ना. सरका देव सर सर एकदम नीचे तक वो पीछे तक जाने दो. हाँ सर ऐका ना. ओ दुपट्ट्यावाले नाही आता तेले नका सरकवू ना. दादा बैठ जाओ तुम. आबा ओ आजोबा. हा बस तुम्ही. हा इथं मदत जागा आहे ना. या ना इकडून. तुम्ही उभ्या असणारे या ना. इथं मदत जागा आहे ना. तुम्हाला जायचं आहे का अर्जंट पत्राचं कारण की बसून जा. मी भाऊ नम्रतेज आणि आपल्या तुम्हाला विनंती करतो. मी हे आपलं जास्त वेळ नाही बरं. जास्त वेळ तुमचा घेणार नाही मी. कारण मलाही कीर्तनाला जायचं आहे पुढे. मी तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो. आज माझ्या खंजरीत आपल्यामधील वाईट व्यस्त निघून जावे. कारण तुम्हाला सांगतो मी एक दिवस प्रत्येकाला जाना है. मौत से किसकी रिश्तेदारी है. आज मेरी तो कल तेरी बारी है. तुम्ही किती काही पैसा कमावा आपली जयंती होणार नाही. तुम्ही किती काही लोकांच्या माना म्हणून इस्टेट जमा करा तुमची पुण्यतिथी होणार नाही. आपली झाली तर झाली 13वी 10वा हे आपले कार्यक्रम. माणूस आपण मेल्यानंतर आपल्याला काय भेटते. आजपर्यंत कोण बंगला दिला काय वर बांधून. कोण इस्टेट दिली काय वर. कोण गाडी दिली काय. मग मेल्यानंतर काय देतात पोरं तुमचे तुम्हाला. केस घ्या बाबा. केस दाढीचेही घ्या आणि मिसूरचेही घ्या. आणि का देते केस. कारण 15 दिवसात येते. कोणा हात दिला का आजपर्यंत. पाय. मतलबी दुनिया तयार झाली. बाया मौतीवर जाते बांगड्या फोडून टाकते. काऊन फोडतो मावशी बांगड्या. नाही बापा मुर्द्याचा हात लागला. मग बांगडेलेच सोन्याची पोत काऊन नाही फेकत. ते इथं मैतीवर जाते. आणि अरे मतलबी दुनिया तयार झाली. माणूस मेल्यानंतर या बाया रडते. आणि बरं पहिला अंक तो असा जोरदार राहते बाईचा. अशा सुपर लढते बाया. अचानक कसे गेले बाईवर का पत्रा लगावतो का वरतून. अचानक कसे गेले. आदरणीय रामराव बापू कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की आज रात्री ठीक 9 वाजता येणाऱ्या टाटा मॅजिक खाली चेंदळ बेंदळहून मरसान असं पत्र आलं का कोणाला वरतून. वरून वॉरंट आल्यानंतर जमानतदार कोणी राहत नाही की तुला की पादत करले
तुला करे रखवाली। अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। अरे आपण गेल्यानंतर दोन लोकांना तुमचं नाव काढलं पाहिजे. बाबू 19 फेब्रुवारी कोणाची जयंती आहे रे? शिवाजी महाराज. 14 एप्रिल कोणाची आणि 2 ऑक्टोबर कोणाची? ये गांधी जयंतीवाला. तिन्ही जयंत्या सांगणारा पुस्तक. अबे घे ना, घे उभा राह, ये त्याच्यातून माईक द्या. तुझं काय नाव? तन्मय. तन्मय. कोण्या वर्गात आहेस तू? 5व्या. 5व्या वर्गात. 19 फेब्रुवारी कोणाची जयंती? शिवाजी महाराज. 14 एप्रिल कोणाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि 2 ऑक्टोबर गांधीजींची. गांधीजींची. पुस्तक घे, माईक ठेव. थांब थांब. शिवाजी महाराजच्या घरी कधी भाजी मागायला गेला होता काय? नाही. बाबासाहेब आंबेडकर भालेश्वरच्या यात्रेत आले होते काय? नाही. गांधीजीच्या वावरातलं पाणी आणलं होतं काय? नाही. पण तरी तुले तिघाईची जयंती माहीत आहे. तुले 50 रुपयाची ग्रामगीता देतो. तू या पप्पाची जन्मतारीख सांग. 1/1/1970. 1/1/1970. म्हणजे किती वय आहे तुझ्या बाबाचं? 55. 55. तू किती भाऊ आहात तुम्ही? एकटाच. एकटाच आहेस? बहिणी एक. मोठी आहे का तुझ्यापेक्षा? हो. कोण्या वर्गात आहे? 7व्या. 7व्या वर्गात. तू? 5व्या. 5व्या वर्गात. वय जास्त नाही वाटून राहिलं का अंदाजी? टोला मारला ना अंदाजी. की अंदाजी टोला मारला? तू या वयाच्या हिशोबानं तुझ्या बाबाचं वय एवढं नसायला पाहिजे ना. नक्की 1970 आहे काय की खोटा बोलून राहिला? हो ना. खरं खरं सांग. शपथ घेऊन सांग शंकरजीची. खरंच 1970 आहे काय? हो. नक्की? नक्की. हा? नक्की. झूठ बोले कौवा काठे. काल कवी से डरियो. बरं, हरकत नाही बाबू. तुले तर वडिलाची आली तरी ले का मले मा बापाची माहीतही नाही. कारण आपला बाप कोणासाठी जगते? आपला बाप कोणासाठी जगते? आपल्यासाठी. बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्यान बाली, दाबायदाची खोली. पण हे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज हे कोणासाठी गेले? अबे हे कोणासाठी गेले? आपल्यासाठी. जनतेसाठी, आपल्यासाठी. धन्यवाद. काय नाव तुझं? तन्मय. तन्मय. माईक काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? बरं शांत. माईक ठेवून द्या, बसून जा. कोणीच ठरवलं नाही आतापर्यंत काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर. मी बाई एखाद्या पोरीनं उत्तर द्या बरं. एक बाई एखाद्या मुलीनं उत्तर द्या बेटा. एक बाई चंद्रावर आहे सध्या. ते गेली होती 8 दिवसासाठी. पण तिचं यान बिघडलं आणि तिले 8 महिने तिथं थांबावं लागते. तर 6 महिने झाले, अजूनही 2 महिने बाकी आहेत. ती बाई अजूनही चंद्रावर आहे. तिचं नाव काय? एखाद्या पोरीनं बोला बरं उत्तर. काय नाव त्याचं? बरोबर. ये बाई इकडे ये. अगं ये ना इकडे ये. अरे तुमच्या उद्याचं भविष्य तुम्ही खूप खूप पढ़ो बच्चों को विद्यादान है. कल का भारत आज की संतान है. कल का भारत आज की संतान है. काय नाव ताई आपलं? पल्लवी ताई. माईक. पल्लवी ठवरे. माईक आवाज कमी आहे या माईक. तर काही म्हणा तुम्ही. जवळ घे एकदम.
पल्लवी ठवरे. बाई तू असा जवळ पकड माईक थोडा. काय नाव? पल्लवी ठवरे. पल्लवी ताई. कोण्या वर्गात आहे तुम्ही? 11वी आर्ट. 11वी आर्ट. बर, काय नाव त्या बाईचं? सुनीता विल्यम. सुनीता. टाळ्या वाजवा आमच्या बहिणीसाठी. धन्यवाद. मी पुस्तक देतो तुम्हाला, गुरुवंदन भजनमाला गीत मला सत्यपाल महाराजांनी लिहिलेले भजन आहेत याच्यात. मी धन्यवाद. कोण्या गावावरून आल्या ताई? पिंपळगाव भोसले. पिंपळगाव भोसले. मी धन्यवाद देतो. घ्या पुस्तक. आणि पोट्टेही हुशार आहेत. बाबू, ज्योतिबा फुलेच्या जन्माची तारीख किती आहे रे? जाऊ दे, एवढं कठीण येणार नाही. पुष्पा पिक्चरच्या हिरोचं नाव काय? सांग रे. पुष्पा पिक्चरच्या हिरोचं नाव? कोणता राज? अबे त्याचं नाव काय आहे? बरं, तो डायलॉग कसा आहे? मैं झुकेगा नाही. ये बरं, पुस्तक दे तुम्ही हे या उत्तरावर. थांब रे. कुठे घेऊन चालला त्याले? तू त्याला घेऊन चालला कुठं? बाबू, कसं आहे रे हे गाणं? तेरी झलक. ये इकडे ये. अबे ये ना, घे ना. अरे ये ना, ये. काय नाव आहे तुझं? विहान. विहान. त्याचा भाऊ आहेस का रे तू? कोणाचा? हा, हे दोघे आवळे जावळे आगळ्या तुम्ही सारखेच दिसून राहिले. विहान, माईक जवळ घे. कोण्या वर्गात आहेस? 5व्या. पण हुशार आहेस विहान. मला गॅरंटी आहे, तुझ्या जो आवाजाचा टोन आहे त्याच्यावरून गॅरंटी आहे की तू मागं येणार नाही. भालेश्वरचाच आहेस ना तू? विहान. कोण्या वर्गात आहेस? 5व्या. 5व्या वर्गात. हे गाणं कसं आहे विहान? पुस्तक देतो 10 रुपयाचं. पहिल्या गाण्यावर माईक जवळ घे. म्हणू लाग माझ्यासोबत. तेरी झलक शरबी शिरवल्ली नैना शरबी तेरी झलक शरबी श्रीवल्ली बातें करे जो हर फी. विहान. 10 रुपयाचं दुसरं पुस्तक. 10 10 20. या गाण्याच्या पुढचं गाणं सांग कसं आहे? देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर. तुला फिरवी न माझ्या गाडीवर. फिरवी न माझ्या गाडीवर. गाडीवर फिरवी न माझ्या गाडीवर. हे देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवी न माझ्या गाडीवर. 50 रुपयाचं पुस्तक. 50 आणि 20 70. याच्या पुढचं बोल कसं आहे? भाई लोग मिलकर करेंगे पार्टी, बीबी को डरने का नहीं. वो बुलाती है मगर जाने की नहीं. हाँ, वो बुलाती है मगर जाने की नहीं. भाई लोग मिलकर करेंगे पार्टी, बीबी को डरने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. 50 रुपयाची ग्रामगीता. 50 आणि 50 100 100 आणि 20 120. याच्या पुढचं बोल. प्रेम मन भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला. पाखरा आझाद केलंय तुला. नाही ना, ती इकडे याचं राहिलं. 50 डबल. 120 170. याच्या पुढचं. जानू मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. ऐसा मेरा प्यार है, प्यार तूने किया बचपन का प्यार मेरा भूल. भूल नहीं जाना रे. जानू मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे आणि तुमच्या भालेश्वर मध्येच जन्म घ्यावे. जिथं ऑपरेशन फेल झालं त्याच्या घरात पैदा व्हावे. याले म्हणते क्वालिटी. पण हुशार राहिले का विहान? विहान, काय व्हायचं आहे रे मोठं झाल्यावर तुले? का रे? बरं विहान, बाबा काय करतात रे? बाबा काय करतात? शेती. 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 बर. आणि आई मजुरी. मजूर. शेती काम.
बर काही शेती किती आहे? 2 एकर. 2 एकर. बर काय व्हायचं आहे विहान मोठं झाल्यावर? बरं विहान मला सांग, ज्योतिबा फुलेच्या जन्माची तारीख किती आहे? माहिती आहे का? ज्योतिबा फुले कधी ऐकलं नाही काय? ऐकलं. कोण होते? बरं जाऊ दे. ज्योती तू म्हणीन हे पेपर बदलला कसा, पण विहान तू मला सांग, या योजनेच्या लायकीचं उत्तर तू दिलं काय? हो. हो मला सांग, पिक्चरच्या गाण्यावर पुस्तकं द्यायला लावतं काय? मग या योजनेच्या लायकीचं तू उत्तर दिलं काय? नाही. नाही. मग तू या योजनेचा अधिकारी आहेस काय? नाही. विहान म्हणेन धोखा दिया रे साला, उसका रस मेरे से पिया, शादी किसी और से किया. धोका दिया. पण विहान तुला एक प्रश्न विचारतो, साधा सोपा सरळ. विहान हे पुस्तक 10 रुपयाचं आहे, गाडगे बाबाचं शेवटलं कीर्तन. हे नोट 10ची आहे. विहान दोनों पाए, बीच में कोई बोलेगा नहीं, किसी के मुंह से एक लफ्ज भी निकला, माँ कसम लाशें बिछा दूंगा आज, एक शब्द ही नहीं निघाला पाहिजे. विहान पुस्तक 10 रुपयाचं आहे, नोट 10ची आहे, किंमत दोघांची सारखी आहे. पण या हातात गाडगे बाबा आहेत. हे गाडगे बाबा ते आहेत ज्यांनी पंढरपूर, नाशिक, ओंकारेश्वर, मुंबई अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, आणि त्या धर्मशाळेचं कुठल्याही प्रकारे त्याला शासकीय मदत होत नाही. मग ती आहे कोणासाठी? तर आपल्यासारखा गरजवंत गेला, वाटसरू गेला, एखादा पेशंट गेला. बरेचसे कॅन्सर पेशंट त्या धर्मशाळेत राहतात. भाडं किती असेल तुम्हाला विचारतो मी. तुम्ही जर महाराष्ट्र दर्शनले गेले आणि तुम्हाला रात्री बेरात्री एखाद्या ठिकाणी मुक्कामी थांबायचं काम पडलं, तुम्ही एक खोली जर केली, एक रूम, तर तुम्हाला किती भाडं द्यावं लागते अंदाजी? 500 रुपये, 1000 रुपये, 100 रुपये माणूस, 200 रुपये माणूस पडते ना एक माणूस. 35 रुपये भाडा आहे फक्त. किती रुपये? यांनी बांधलेली धर्मशाळा. अनेक धर्मशाळा बांधल्या गाडगे बाबानं, पण जिंदगीत कधी त्या धर्मशाळेत स्वतः थांबले नाहीत. अरे एवढंच काय, मुंबईच्या धर्मशाळेत या गाडगे बाबाची मुलगी आणि जावई गेला, तर गाडगे बाबा तिथं गेले. अरे असेल माझा मुलगी जावई, त्यांच्याकडून भाडं वसूल करा, आणि ते जर भाडं देत नसतील त्यांना मी माझ्या हातानं बाहेर काढेल. जगाच्या पाठीवरचा असा एक राजा आहे हा, ज्यानं 32 ठिगळाच्या अंगावर कपडे घातले, भिकाऱ्यासारखं जीवन जगला, पण लोकांची सेवा केली. पैसा कमावतो म्हटलं असतं तर टाटा बिर्ला सारखे नौकर ठेवले असते घरात, पण ही ताकद गाडगे बाबाची आहे. मग काय पाहिजे बेटा? एका इकडून हे गाडगे बाबा आहेत आणि एका इकडून 10 रुपये आहेत. माईक माईक मध्ये बोल. गाडगे बाबा. गाडगे बाबा. मी धन्यवाद देतो गळ्या तुले. विहान एवढ्यानं झालं नाही. इकडून गाडगे बाबा आहेत, एक 10ची नोट अजून वाढवतो याच्यात. आता मला तुझ्या इमान चेक करायचं आहे की तू बिकता कितने में आहे. इकडून 20 आहेत आणि इकडून गाडगे बाबा आहेत. माणूस पैशानं मोठा होते की ज्ञानानं? ज्ञानानं. ज्ञानानं. मग इकडून पैसा आहे आणि इकडून ज्ञान आहे. काय पाहिजे? ज्ञान. ज्ञान. आता ज्ञानाच्या तुलनेत 50 अजून वाढवतो. इकडून 70 आहेत, इकडून गाडगे बाबा आहेत. गाडगे बाबा. गाडगे बाबा. इकडून 100 आहेत, म्हणजे 170 आणि 120, 90. आखरीची परीक्षा आहे तुझी आता. शेवटल्या रात्री पाऊ इकल्या जातं काय? तर गाडगे बाबा. काय पाहिजे? टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. चला, याच्या बापानं इस्टेट नशीन कमावली, याच्या बापाची आणि याच्या आईची हे इस्टेट आहे. त्याची नियत नोटीवर नाही गेली, त्यानं गाडगे बाबाले निवडलं. मी धन्यवाद देतो गळ्या तुले. 200 रुपये दे बाबू. विहान, ये सब बकवास की बातें है. पैसा माणूस किती काही कमावेल, पैसा कमावला पाहिजे,
पण तो पैसा इमानदारीनं याच्या मागं नाही गेलं पाहिजे, हा मागा आला पाहिजे. तुले सांगतो मी, तू यायच्या मागं गेला म्हणून हे तुझ्या मागं आले. बरोबर. तू जर 10वर नियत बिघडली असती, तुझ्या जर 10वरच नियत बिघडली असती तर मी काय केलं असतं, तुले 10ची देऊन टाकली असती आणि बसून दिलं असतं. पण 200 आले असते काय? नाही. मग हे गाडगे बाबावर संत विचारावर प्रेम कर, पैसाही येते आणि किंमतही होते. घे माईक ठेवून बसून जाय. कुणासी वैरण त्यांचे 100 भावाले दे. ऐ वियान 1 नोट त्याले दे. मित्र सर्वांचे मिलबाट के खाना म्हणून ते मित्र सर्वांचे. कुणासी वैरण ज्यांचे, कुणासी वैरण ज्यांचे म्हणून ते मित्र सर्वांचे, म्हणून ते मित्र सर्वांचे. जिथे जाती तिथे सेवा, जिथे जा तिथे सेवा. करुणिया धर्म जागविती, करुणिया धर्म जागविती. आराध्य दैवत चिंध्यांचे, आराध्य दैवत चिंध्यांचे म्हणून ते मित्र सर्वांचे, म्हणून ते मित्र सर्वांचे. कुणासी वैरण ज्यांचे, कुणासी वैरण ज्यांचे म्हणून ते मित्र सर्वांचे, म्हणून ते मित्र सर्वांचे. बोलो कपिलेश्वर भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मी धन्यवाद देतो. म्हणून मला वेळ सांगता बरं. 3 वाजले. बंद करू काय? फुकट आला काय म्हणा? तू शानपणा करून राहिला काय? पैसे घेतले असतील ना? जरूर घेतले, पण अतिरेक नाही केला. आणि खरोखर मी मला क्रांतीवीर भाऊनं फोन लावला. एक तर तिचं नाव आवडलं, कारण माझ्या सगळ्यात आवडता पिक्चर आहे तो क्रांतीवीर. कलमवाली बाई क्रांतीला नाच्या तिथी. मला आनंद वाटला क्रांतीवीर नाव. आणि मी धन्यवाद देतो भाऊ. आणि अनेक मंडळी आहे तिथं या आयोजन समितीमध्ये. तसं तर गावच सहकार्य करते भाऊ, पण मला आनंद वाटला काही मंडळी भेटली. मग प्रकाश खोबरागळे असतील, नरेश भाऊ चौधरी असतील, त्याच्यानंतर गोपालजी पिलारे आहेत, नेहाल रामटेके, रवी चौधरी, जगन दिगोरे, संजय पिलारे, अनेक नाव आहेत यामध्ये. मी सगळेचे धन्यवाद देतो. तुमचे सगळे सहकार्याची भावना आहे. फक्त तुम्हाला प्रार्थना, फक्त ऐकू नका, याच्यात काहीतरी मदत करत जा. याच्यात काहीतरी देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे. मी नम्रतेची प्रार्थना करतो. फक्त मला दुःख या गोष्टीचं वाटलं, आपल्या गावात भाऊ हे बा शाळा चांगली आहे तुमच्या गावातली. या गावातल्या जिल्हा परिषद मधलं कोणी लेकरू आहे का रे तुमच्यात बसलेलं? तू पुस्तक भेटलं तुले, दुसरं आहे का रे कोणी? इकडे रे तू. तुझं काय नाव आहे? दिव्यांशू. कोण्या वर्गात आहेस तू? दुसरीत. किती विद्यार्थी आहेत रे पुऱ्या शाळेत? 40. वा वा, धन्यवाद घेता तुले. 40 विद्यार्थी. तुझ्या वर्गात किती आहेत रे? 8. त्याच्या चेहऱ्याच्या मनानं हुशार आहे ते. म्हणजे मला गॅरंटी नव्हती एवढा बोलीन. मी आतलं भात खाऊ सून पडेल आहे, पण ते हुशार दिसून राहिलं लेकरूकडे. बनशीन तू, कुछ ना कुछ बनेगा बेटा. दिव्यांशू नाम में ताकद आहे तेरी. दिव्यांशू धन्यवाद देतो मी तुले. किती विद्यार्थी आहेत मग पुऱ्या शाळेत? 40. घे पुस्तक, माईक ठेवून बसून जाय. 40 विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेत आहेत. जिल्हा परिषद मध्ये शिक्षण फुकट भेटते की विकत? फुकट. तरी लोकांना जिल्हा परिषद मधून काढले आणि कॉन्व्हेंट मध्ये घातले.
आता कॉन्व्हेंट 10-15 वर्षाच्या अगोदरची अशी कंडिशन होती कॉन्व्हेंटची, फुकट यायचे तुमच्या घरी शिक्षक लोक की आमच्या शाळेत तुमच्या लेकरांना टाका, बरोबर. आज काय झालं, आज तुम्ही स्वतः टाकायला सुरुवात केली. नर्सरीच्या लेकराचं 10,000 रुपये डोनेशन आहे ना. तुमचे लेकर आहेत ना कॉन्व्हेंट इंग्लिश शाळेत, 10,000 रुपये नर्सरीच्या शाळेचं डोनेशन. एवढंच नाही तर तुम्हाला आठवड्याले 3 ड्रेस सांगते शाळा, 3 ड्रेस, हप्त्याचे 3 ड्रेस. आणि त्याचं पुस्तक जर 300 रुपयाचं असेल तर ती 299 रुपयाचंही भेटत नाही, कारण ते त्याच दुकानातून आणावं लागते ज्या दुकानातून शाळेनं सांगितलं. मग असंच जर सुरू राहिलं तर प्रत्येकाची ताकद राहील का जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवायची. शाळा जर बंद पडल्या तर इंग्लिश शाळेत प्रत्येक मायबाप शिकवू शकतील काय, नाही. म्हणून तुम्हाला नम्रतेची विनंती, आईच्या शपथनं प्रार्थना आहे, या शाळेकडे लक्ष द्या गावातल्या. कारण मला सांगा, अन्नदान करणारा मोठा की अन्न घेणारा मोठा, बोलत जा. अन्नदान करणारा मोठा की अन्न घेणारा मोठा, अन्न दान करणारा मोठा. पैसा दान करणारा मोठा की पैसा घेणारा मोठा, दान करणारा. रक्त दान करणारा मोठा की रक्त घेणारा मोठा, दान करणारा मोठा. मतदान करणारा मोठा की मतदान घेणारा मोठा. मत पण आहे काय तो मोठा, तो भिकारी होऊन राहिला. जो मतदान घेऊन राहिला त्याची प्रॉपर्टी वाढून राहिली, आणि जो मतदान करून राहिला त्याची हालत भिकाऱ्यासारखी होऊन राहिली. 75 वर्ष झाली या देशाला स्वतंत्र होऊन. या देशातला सर्वात मोठा वाद आहे गरिबी आणि श्रीमंतीचा. तुम्हाला काय वाटते, कट्टरतावाद एवढा फैलला डोक्यात, आपल्या हिंदू, मुसलमान, बौद्ध, हा कट्टरतावाद एवढा हानिकारक है. ये ले डूबेगा तुमको एक दिन, लिख के ले लो मेरे से तुम. अरे हा दरबार आहे, मला सांगा एवढ्या मोठ्या जाती आहेत, कोण्या एका जातीचं मंदिर आहे का हे? आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या जातीचे धर्माचे लोक येतात ना. अरे हे दुकानं लावलेले, इसमें कोई मुसलमान भी होगा ना. मग त्या देवानं कधी भेद केला काय? पण आम्ही आमच्या डोक्यात एवढा भेदभाव घुसला धर्माच्या बद्दल. अरे मी तुम्हाला 2 मिनिटात देतो, आता पुस्तकं पोरायले लय दिली, तुम्हाला 2 मिनिटात उदाहरण देतो. काय झालं बेटा, मुलीपैकी उत्तर द्या, लहान लहान मुली. हा भगवा कलर आहे बेटा, हा कोण्या धर्माचा आहे? भगवा कलर कोण्या धर्माचा आहे? कोण्या? ये हिंदूवाला, ये उभा आहे, दे माईक त्याच्याजवळ. पोरी कुठं गेल्या हो? तुझं काय नाव? मंगल मूर्ती. मंगल, मी धन्यवाद देतो गड्या. मंगल नाव सुपर आहे तुझ्या, मलाही नाही आठवून राहिला आता. मंगल, मंगल कर मंगल देवा गणराया हो, गणराया रे घे मम सेवा रे. मंगल कर मंगल देवा, मंगल कर मंगल देवा. मंगल कोण्या वर्गात आहेस? 6वी. 6वी वर्गात. मग मला सांग, मंगल काय व्हायचंय मोठं झाल्यावर? डॉक्टर. डॉक्टर. टाळ्या वाजवा डॉक्टर मंगल साठी. कोण्या गावचे डॉक्टर साहेब? बालेश्वर. बालेश्वरची जागा आहे. भगवा कोणाचा आहे? शिवाजी महाराज. धर्म. काय धर्म? अभि भगवा कोण्या? तुले उत्तर तुया मला नाही माहीत गड्या, तुले उत्तर दिलंच नाही तुया. तुले कुठून तरी मागून आवाज आला. एका जिल्हा परिषदच्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होतं. एका लाईनमध्ये पोरं उभे, मागच्या पोरांना समोरच्या पोराला कुचका. ते चालले एकामेकाला कुचके लावत. समोर होते गुरुजी उभे, समोरच्या पोरानं गुरुजीला कुचका लावला. गुरुजी म्हणत, का रे बा काय झालं? पोट्ट म्हणे, यातलं मला काहीच माहीत नाही. हे मागून आलं, पुढे चालू झालं, असं याचं झालं, याला माहीतच नाही. भगवा कलर कोण्या धर्माचा आहे? हिंदू. हिंदूचा. पुस्तक घे, माईक ठेवून बसून जाय. बाबू हा हिरवा कलर आहे बेटा, हा कोण्या धर्माचा आहे?
कोण्या ये मुस्लिम वाला ये. का रे तू पोरगा आहेस की पोरगी रे? अबे नाव काय नाव? लक्ष ले काय एवढं मोठं क्रांतिकारी नाव तुगळे बाहेर जाऊन बसला तू. लक्ष आहे कसं करावं तुय? हा काय व्हायचं आहे तुले? सैनिक. कसा सैनिक होशील रे लक्ष कोण्या वर्गात आहेस? तिसऱ्या वर्गात. कोण्या तू ह्या गावचा नाहीस? मला वाटलं दुसऱ्या गावून आला असशील म्हणून बसला असशील बाई. काही मै गुम न हो जाऊ. लक्ष हिरवा कोणाचा? हिंदूचा. मुस्लिम. हिरवा कोणाचा? मुस्लिम. पुस्तक घे, माईक ठेवून दे, बसून जाय. बेटा हा निळा कलर हा कोणाचा रे? निळा कोणाचा? ये इकडे ये. तू नाही ना रे? हा ना पांढरा शर्ट ये ना. तुम्ही लय मोठे झाले ना बापा. तुझं काय? ये त्याच्याजवळ माईक दे. तुझं काय नाव? प्रथम. दुसऱ्या भावाचं नाव द्वितीय आहे काय? तिसऱ्याचं तृतीय. भाऊ किती आहे? 2. बहिणी? 1. आणि प्रथम कोण्या गावचा आहेस? भालेश्वरचा. धन्यवाद. काल मी कीर्तनाला गेलो. मी विचारून राहिलो तुम्हाला सांगतो. काल कीर्तनाला गेलो मावशी. कार्यक्रम होता जळगाव खान्देश जिल्ह्यात. मग तिथं मी समोर लोक बसलेले. मग जो ये अशीच यात्रा होती त्या गावात. मग ज्याले उभं करो तो एकही जण त्या गावचा नव्हता. मग बाया होत्या महिला मंडळ. मग म्या काय केलं 3 बाईचा सत्कार केला. ज्या पहिल्या आल्या होत्या तेले कॅलेंडर दिलं. ती गेली. मग तिले विचारलं, म्हटलं तुम्ही कोणत्या गावच्या? तर तेही दुसऱ्या गावच्या आहे. मग असं करता करता जे उभे करो ते गावचं एकही नव्हतं. सगळे पाहुणेच येऊन बसेल होते. गावातला एकही कीर्तनात नाही. म्या म्हटलं हे अलगच गाव आहे का? घेतला कीर्तन येईन गावातला एकही ऐकून नाही राहिला. प्रथम. मग निळा कोणाचा? बौद्धाचा. पुस्तक घे आणि बसून जाय बेटा. आता एका आवाजात सगळीने उत्तर द्या. भगवा कोणाचा? हिंदूचा. हिरवा कोणाचा? मुस्लिम. निळा कोणाचा? बौद्धाचा. यांनी विकत घेतले का हे कलर? भगवा हिंदूनं, हिरवा मुसलमानानं, निळा बुद्धानं. याने विकत घेतले काय? जसं भालेश्वर ग्रामपंचायतचं टॅक्स तुमच्या घरी येते, घर टॅक्स, पाणी टॅक्स, असं कुण्या हिंदूच्या घरी भगव्याचं टॅक्स गेलं काय? बुद्धाच्या घरी निळ्याचं, मुसलमानाच्या घरी हिरव्याचं. मग हे ठरवलं कोण? त्या लेकराईच्या डोक्यातला मानवतावाद गेला कुठं? तेले सांगा. ना हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने तो बख्शी थी हमें कहीं धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया. जो तोड़ दे हर बंद को तूफान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना राहील भाऊ. बसता बसता पाबर किती लोक जमा झाले. मी धन्यवाद देतो भाऊ. सगळ्या मायबापाईचे आभार. तुमचे उपकार आहेत बापा आमच्यावर. फक्त ऐकू नका. माझ्याकडे कॅलेंडर आहे 300 रुपयात पूर्ण सट आहे पुस्तकाईचा. हे कॅलेंडर आहे गीताचार्य तुकाराम दादा अड्याळवरून छापल्या गेलेलं. इकडूनच नेले. पूर्ण महाराष्ट्रात विकल्या जातात. तुम्हाला लागलं तर 40 रुपयाचं एक आहे घेऊन दादा. सेवा मंडल के तत्व ज्ञान का कंकन जिसने बांधा, वह तुकाराम जी दादा. वह तुकाराम जी दादा. सेवा मंडल के तत्व ज्ञान का कंकन जिसने
चरणी बांधा वह तुकारामजी दादा वह तुकारामजी दादा. भाऊ यांनी पहिल्यापासून क्रांती केली आणि मला आनंद वाटला. भालेश्वर हे ते गाव आहे. हे पाय लागलं तर साहित्य घेऊन दादा. लॉकेट आहे, पुस्तक आहे, ग्रामगीत आहे, 300 रुपयात पूर्ण संच आहे, 40चं कॅलेंडर. लागलं तर एक लागलं कोणाला, 1 ग्रामगीता लागली, 1 पुस्तक लागलं, 1 लॉकेट लागलं तरी नेऊ शकता. आणि भाऊ आपलं गाव क्रांतिकारक आहे. आपल्या गावात भालेश्वर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून हुंडा पद्धत बंद आहे. टाळ्या वाजवा भालेश्वर साठी. ज्यांनी टाळ्या नाही वाजवल्या ते मरतात आज दिवसभरात. अरे कौतुक केलं पाहिजे राजा. आपण कौतुकच नाही करत. त्याच्यानंतर इथं गुण गुळवल्या जात नाहीत. पोरापोरीचे गुण नाही जुळवल्या जात, रक्तगट तपासल्या जाते. ते गाव म्हणजे भालेश्वर आहे. मला आनंद वाटला भाऊ. मी धन्यवाद देतो तुमच्या. पण आता प्रॉब्लेम हा झाला, पोरी नाही भेटून राहिल्या हो. प्रत्येक पोरगी म्हणते मला नोकरीवाला पाहिजे. सांगा आता नोकरीवाले आणाव कुठून? भालेश्वरचा विचार केला तर कमीत कमी 50-60 पोट्टे बिना लग्नाचे असतील, जे 35च्या वर गेले. काही पोट्टेच्या मोबाईलचे डिस्प्ले हिरोईनीचे मुके घेऊ खराब झाले. ते दरवर्षीच वाट पाहून राहिलं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. अरे प्रत्येक मुलगी म्हणते मला नोकरीवाला पाहिजे. नोकरीवाला आणाव कुठून? पोरीच्या बापाईले विनंती आहे. होणारा जावई किती लाख रुपये महिना कमावते याले महत्व नाही. 1 लाख रुपये कमावणारा जावई तुम्ही पोरीसाठी निवडला, पण महिनाभराची जर 90,000 रुपये त्याच्या अंगावर जर बारचीच उदारी असेल, काय करता? निर्व्यसनी आणि निरोगी जावई शोधा. पोरी भेटून नाही राहिले. अरे एवढं विचित्र काम झालं. मग हा पोरी न भेटणं हा कोण्या देवाचा कोप आहे काय? नाही. आजपासून 10-15 वर्षाच्या अगोदर लाखो पोरी मारल्या गेल्या पोटातल्या पोटात. स्त्रीभ्रूण हत्या. पोरी मारल्या ना पोटात. ती मुलगी आवाज द्यायची, आई आई मला नको मारू. शिकवायची इच्छा नसेल, शिकू नको, हॉस्टेलमध्ये टाकजो. आई का मारत ग? आई विसरली राष्ट्रमाता जिजाऊला, अहिल्याबाई होळकराला, सावित्रीबाई फुलेला, जिजाईला, रमाईला, भीमाईला. आई सगळ्या स्त्रिया जाऊ दे, तू सुद्धा एक स्त्री आहेस. का मारत ग आई पोटातल्या पोटात? आईच्या डोळ्यात पाणी यायचं आणि आई सांगायची, बेटा तुला मारावं असं मला वाटत नाही, पण तुझा बाप तुला स्वीकारायला तयार नाही. एवढ्या पोरी मारल्या रे पोटातल्या पोटात. जन्म देण्याकरता तुला आई पाहिजे, जन्म देण्याकरता तुला आई पाहिजे, रक्षाबंधन करता तुला बहीण पाहिजे, रक्षाबंधन करता तुला बहीण पाहिजे, अरे व्हॅलेंटाईन डे करता तुला गर्लफ्रेंड पाहिजे, व्हॅलेंटाईन डे करता गर्लफ्रेंड पाहिजे. मग जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे, मुलगी कान पाहिजे. जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे, मुलगी कान पाहिजे. जन्म देण्याकरता तुला आई पाहिजे, अरे रक्षाबंधन करता तुला बहीण पाहिजे, हे व्हॅलेंटाईन डे करता गर्लफ्रेंड पाहिजे. जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे, मुलगी कान पाहिजे. जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे, मुलगी कान पाहिजे. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. एवढ्या पोरी मारल्या, बरं प्रत्येक पोरगा गोरी पोरगी मागे पहिले. गोरी हा लागीन तर डांबर रोडवर झोपला तर ओळखून आहे. एवढा काळा हे म्हणे मला गोरी पाहिजे. एखादं तिरप पाहिजे, शेवाकडे पाहिजे बुंदी मागे. हे तिरपही म्हणे मला मुलगी गोरी पाहिजे. अबे तिरप्या तुले दिसली तर पाहिजे ते. जो तो मुलगा म्हणतोय मजला, जो तो मुलगा म्हणतोय मजला, बायको पाहिजे गोरी. अहो बायको पाहिजे गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुण, कुठे जातील काळ्या पोरी?
तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातीला काळ्या पोरी तो मुलगा म्हणतोय मजला तो मुलगा म्हणतोय मजला बायको पाहिजे गोरी हो बायको पाहिजे गोरी आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या पोरी तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या पोरी म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. काय झालं पर्यायानं मुली कमी झाल्या पोटातल्या पोटात मारल्या गेल्या. आज काय झालं आज पुरीवालीच्या अपेक्षा वाढल्या. बाबू तुमचे लग्न होणे नाही तुमचे लग्न होणे कारण आता ज्याचे झाले त्याचे झाले पण जे राहिले ते वाहिले. आता तुम्हाला हळद लागणार डायरेक्ट गुलाल हळदीचा कार्यक्रम बंद म्हणून बसा ना दादा. ओ मालक येता जाऊन येता या असं एका हॅलो असंच एका कीर्तनात काय होत जाय त्या महाराजचं कीर्तन सुरू जाणं काही राहिलं आप्पाजीले नेता. अरे आराम आबाजी या वयात आले हो कीर्तन आले. वा 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 धन्यवाद. कोण्या गावावरून आले? नांदगाव. धन्यवाद आजोबाले आणलं. धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा द्यायच्या. मी धन्यवाद देतो बाबा तुमचे. आणि हे बघ असंच एका कीर्तनकाराचं कीर्तन सुरू आणि लोक येत होते जात होते. कीर्तनानं फायदा होते. ऐकत जा. कीर्तन आजकाल ऐकत नाही लोक. एक कीर्तन सुरू असत आणि लोक येणं जाणं सुरू. मग तो कीर्तनकार शेवटी कंटाळला. लोकले येणारेले म्हणे येता या बसता बसा जाता जा. एक जण कधीच कीर्तनात ना जाईल. जबरदस्तीनं घरचेनं कीर्तनात धाडलं. आणि त्या महाराजचं सुरू होतं. मग हे गेलं झोपून राहिलं एकीकडे. मग झोपलं तर महाराजचं सुरू होतं. आले या बसले बसा जाता जा. त्यानं ते 3च वाक्य ऐकले आणि त्याच्या डोक्यात फिट बसले. ते घरी गेलं आणि ते झोपीत ओरडायला लागलं वसनाव्याला लागलं. आले या योगायोग त्याच्या घरी आले. त्या दिवशी रात्री चोर. जसे चोर आले याचं सुरूच होतं. हा म्हणे आले या. चोर म्हणत गिरेक जागीच दिसून राहिलं. चोर बसले कोपऱ्यात. हा म्हणे बसले बसा. चोर म्हणत पया रे. हा म्हणे जाता. चोर म्हणत निघा रे. म्हणून तुम्हाला प्रार्थना. कीर्तनासी जरी गेला एकीकडे बसला कशाचं ऐकणं तो खुशाल झोपला. घर घर नरडा वाजे थोबाळ्याचं वाचलं. घर घर नरडा वाजे थोबाळ्याचं वाचलं. अरे नाच तमाशाला कसं पळताच सुटलं. नाच तमाशाला कसं पळताच. देवा धर्मावरच मन कसं इटलं. देवा धर्मावरच मन कसं इटलं. नाच तमाशाला कसं पळताच सुटलं. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना राहील. आईच्या शपथ भीक मागतो भाऊ. कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. माझ्या खंजेरीत दारू बिडी तंबाकू व्यसन टाका. दूध जलता है पानी जलने के बाद आदमी पछताता है वक्त जाने के बाद. अरे तरुण पोरं शौकाच्या आधीन गेले. परवा भद्रावतीची घटना आहे. एका पोरानं त्याच्या माईलेन बापाले मारून टाकलं चाकू गळ्यावर फिरून. बरं पोरगा मारलं कायच्यासाठी माहित आहे? पोरगा एकाच वर्गात 6 वेळेस नावपास झाला. पेपरची घटना आहे भद्रावती मधली. हाच जिल्हा तुमचा चंद्रपूर जिल्हा. एकाच वर्गात 6 वेळेस नावपास झाला पोरगा. आणि त्याच्या बापानं त्याला सांगितलं. बाप शिक्षक सांगितलं की आता तुले गळ्या मी शिकवत नाही. तू यासाठी पैसा खर्च करत नाही. आता तू शेतीच्या कामात लाग. पोराचे मित्र वाईट संगत लागली. पोरानं अगोदरल्या दिवशी चाकू विकत घेतला. घरी गेला. आई सोबत 2 तास वाद घातला.
माईनं ऐकलं नाही, माईच्या गळ्याहून चाकू फिरवलं. 9 महिने 9 दिवस पोटात वागवणारी माय स्वतःच्या शरीराच्या मांसापासून जो गोळा तयार होते तो जीव त्याला जन्म देते. 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वागवते. त्या पोरानं माईच्या गळ्यावरून चाकू फिरवताना एकदाही त्याचे हात थरथर कापले नसतील. ते माईने संपवून टाकलं. त्याचा बाप बाहेर मय्यतवर गेला होता. बाप बाहेरून आला. 2-3 तासानंतर त्याला वाटलं की आता आपल्या बापाला माहिती पडेल. बापाले समोर जाऊ दिलं, मागून हातोळा मारला डोक्यात. बाप खाली पडला, आवरत नव्हता, तर बापाच्याही गळ्याहून चाकू फिरवलं. दोघईले मारून टाकलं, घर बंद केलं आणि काकाकडे निघून गेला राहायले. 6-7 दिवसानंतर ज्यावेळेस त्या प्रेताचा बॉडीचा वास यायला लागला त्यावेळेस शेजाऱ्यानं याले संपर्क साधला की तू या घरातून वास येऊन राहिला. सांगा बरं, 22-23 वर्षाचा पोरगा राजू, हे कशामुळे माहीत आहे? व्यसनं वाढून राहिले. आणि व्यसन, ड्रग्स, दारू, गांजा एवढ्या प्रमाणात तरुण पोरं एवढे आधीन गेले. याच्या आईच्या शपथनं भीक मागतो मी तुम्हाला. लहान पिढी राजा, तुमच्या भागात एवढं खर्याचं प्रमाण आहे, एवढा गुटखा खाल्ल्या जाते. अरे तुम्हाला नाही म्हणणं माझं, ते लहान लेकरावर तुम्ही त्याच्यावर संस्कार पडून राहिले. एक परवाची घटना आहे तुमच्याच भागातली. एक पोट्ट खर्रा खाऊन राहिलं. मी त्याच्या जवळ गेलो, म्हटलं काबे तू ये वय नाही आहे खर्रा खायचं, लहान आहेस तू, 7व्या-8व्या वर्गात आहेस का खर्रा खाऊन राहिला? ते पोट्ट म्हणे कोण मला ज्ञान सांगून राहिला, मी मा बापाला भेट नाही म्हणे. मग मी थांबलो 10-15 मिनटं. थोड्या वेळाने एक माणूस तिथं आला. त्या पोट्ट्यानं खर्रा लपवला मागं असा. त्याला म्हटलं का रे हा कोण आहे? तू तर तुझ्या बापाला भेट नाही म्हणे. मा बापाच होय. म्हटलं मग तू तर मला म्हणत बापाला भेट नाही, मग खर्रा लपवला का? म्हणे याच्यासाठी नाही लपवला की हा मला काही म्हणीन, लपवला याच्यासाठी की मा बाप यातलाही अर्धा खाईन. बिघडले प्रीत जनतेचे चरित्रे नासली सारी, बिघडले प्रीत जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा, मंत्र द्या राष्ट्र धर्माचा, सुरत्वे काढण्या धोका साधितो संत साधूचा. शक्ती द्या बुद्धी द्या लोका, जाहला देश दुर्बल लाजरा कान द्या शंका. नम्रतेची प्रार्थना करतोय. बाय 3:30 वाजले. आपण कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करून राहिलो. आता हा कीर्तनाचा अंतिम टप्पा आहे. आतापर्यंत बरेच लोक आले. तुम्ही मला गॅरंटी नव्हती एवढे लोक ऐकायला येतील. काही जण नदीत उभे राहिले, बरं बसलेले आहेत तेवढे उभे आहेत, काही झाडा खालून ऐकून राहिले. मी सगळेचे धन्यवाद देतो तुमचे. पण तुम्हाला नम्रतेची प्रार्थना राहील. दारू, बिडी, तंबाखू हे जहर आहेत, सोडून द्या. बरं दारूवाले विशेष एवढे राहते. काल एक दारूवाला मा घराच्या बाजूनं आला. रात्री 12 वाजता त्याच्या बायकोला हात देऊन राहिला. घराच्या बायको घराचे बरेले म्हणे काय म्हणता? म्हणे प्लीज शट युअर माउथ अँड कीप क्वाईट. बायको म्हणे नक्की कॉकटेल झालं वाटतं कडे आज. बायको म्हणे म्हणता काय? शट अप. बायको म्हणे म्हणणं काय आहे? हाऊ मेनी टाइम इन वॉच? वाजले किती? बायको म्हणे 12. म्हणे जेवण झालं तुझं? बायको म्हणे मी जेवण केलं, तुम्ही जेवण करून आताच बाहेर गेले. हा म्हणे अब कुछ मीठा हो जाए. बायको म्हणे आता एवढ्या रातचं गोळ काय खातं? म्हणे पैसे किती काही? पैसे पैसे किती काही घे? पैशाची कमतरता नाही, खिसा सट भरेला आहे. तिला माहीतच नाही तिच्याच लाडक्या बहिणीच्या पगारातले काढले. पैसे किती घे? पण शिरा कर, आणि तोही शिरा तिखट कर. त्याची बायको म्हणे बापानं खाल्ला का तिखट शिरा? शानपणा करून. हा म्हणे शानपणा नको करू. पैसे किती घे? पण शिरा झालाच पाहिजे. बायको म्हणे शिरा तर नाही होणार, मार एवढा खाशीन तू आज. हा म्हणे बायको ऐकत नाही, जगण्यात मजा नाही. गेला डबल पिऊन आला. तेवढ्यात गेली गावातली लाईट.
गडबडीत यानं याचं घर दिलं सोडून, पाहुणे दुसऱ्याच घरात, समोरच्या घरी काहीच माहित नाही याटम काय आहे. जसा त्याच्या घरात बसला, त्याच्या अंगणात होत्या म्हशी बांधलेल्या, याचा पाय पडला शनावर, हा म्हशीच्या अंगावर, म्हशीच्या पाठीवर हात. असं असते काय? कारण मग शिरा म्हैस म्हणे तुझा रॉंग नंबर लागला. अरे म्हशीले मला की उई उई तिनं शपूट झटकणं सुरू केलं. शपूट झटकता झटकता याच्या हातात आलं शपूट. हा म्हणे आता जाशील कुठी, आता तर विणी आली हाती. या वळून आला शपूट, शिरा कर मंजुरा तुला. जप फेकला म्हशीनं शिरा. जसा याच्या हातात शिरा आला, हा म्हशीले म्हणे तुले एवढा करायला सांगितला कोण. म्हणून महाराज भजन लिहितात, जब की नेकी से जीता है तब तू शराब क्यों पीता है, तब तू शराब क्यों पीता है. जबकि नेकी से जीता है तब तू शराब क्यों पीता है, तब तू शराब क्यों पीता है. तुझे पता है आज तलक ये शराब किसने खाई, मांसाहारी और बेचारी उनकी ये बात है. तब तू शराब क्यों पीता है, तब तू शराब क्यों पीता है. जबकि एक से जीता है तब तू शराब क्यों पीता है, तब तू शराब क्यों पीता है. तुमच्यामध्ये कोणी आजूबाजूच्या गावावरून आलेल्यापैकी एखाद्या मिलिटरीवाल्याची आई बसलेली आहे काय? आई, बहीण, पत्नी या महिलांमध्ये कोणी आहे काय की ज्या माईचा पोरगा मिलिटरीत आहे, किंवा ज्या बहिणीचा भाऊ आहे, किंवा ज्या पत्नीचा पती आहे? असं आहे का तुमच्यामध्ये कोणी? उभं राहा, 1 मिनिट असेल तर जाग्यावर उभं करा त्या बाईले. आहे तुमच्यामध्ये कोणी? तुमच्या सोबत आलं असेल कोणी? आहे? कोणी आहे काय मिलिटरीवाल्याचे परिवारातलं? आई, बहीण, पत्नी? अरे आहे काय? एकही नाही? आता असेलही तर कायले हिम्मत करून उभं राहता? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुमच्या परिवारातलं? पुतणे या 1 मिनिट इकडे. आपण त्याच्यासाठी पुस्तक पाठवून देऊ. का आहे काय सुभाष भाऊ? कोण आहे तुमचं भाऊ? हा, योगेश? कोण्या गावचे आहेत? खामगाव, आमगाव? तुम्ही तर तुमच्या गावचं म्हणून राहिले. बरं या, 1 पुस्तक देऊन टाकतो तुम्हाला. मी शाल टाकून सन्मान केला असता त्या परिवारातला. हो घ्या, या परसात थोडी होय बाबा. तुमचं काय नाव आहे? कोले. कोले? ते कोण आहेत? डायरेक्ट दुकानातूनच आले का इकडे? कोल्हे साहेब बसा, शांततेनं आरामात. हो धन्यवाद. पुढच्या चक्रात भेट होते नाही होत. धन्यवाद देतो. कोल्हे साहेबाले सारे ओकेच आहेत मी. आणि तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो भाऊ. सगळेचे आभार मानतो, सगळेचे धन्यवाद देतो. आणि कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करून राहिलो आपण. मेंदू शांत ठेवा, डोळे कान माझ्याकडे ठेवा. एक भजन घेऊ, एक भजन घेऊ आणि कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करून राहिलो. एकदा आवाज द्या, बोलो हर हर महादेव. बोला. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान, पान आवडते बेलाच पान, पान आवडते बेलाच पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या
आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा पायात नूपुर शाण पायात नूपुर शाण 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 आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान बोलो शंकर भगवान की जय कीर्तनाचा सर्वात शेवटला मुद्दा मेंदू शांत ठेवा डोळे कान माझ्याकडे ठेवा साऊंड सर्व्हिस डेकोरेशन 1 मिनिट इकडे या तुम्ही टाळ्या वाजवा हिच्यासाठी धन्यवाद मजा आणली तुम्ही तुमचं काय नाव संजय राऊत राऊत साहेब सच्चे आदमी है तुम सच्चे आदमी है तुम स्पष्ट बोलते लेकिन वो लोगों को जमता नहीं संजय राऊत साहेब धन्यवाद आभार टाळ्या वाजवा संजय राऊतसाठी आणि कीर्तनातला सर्वात शेवटला मुद्दा भाऊ मेंदू शांत ठेवा डोळे कान माझ्याकडे ठेवा मी काय बोलतो क्लिअर ऐकू येऊन राहिलं उभे असणारे इले धन्यवाद उभं राहणारे तुमची सर्वात बुद्धिजीवी आणि हुशार जातीची लोक आहात तुम्ही तुमच्या एवढी बुद्धी कोणालेच नाही कारण कधीच ते उभं राहणारे अगोदर येत नाहीत ते पहिले पायता स्टेजवरलं जोकर कोण्या लायकीच आहे पटलं तर थांबू नाही तर टाईम गमावण्यात मजा नाही मी धन्यवाद देतो तुमचे आणि तुम्हाला आनंद दिला तुमच्यामुळे मला मी मजा आणून गेली मी भीक मागतो तुम्हा सर्वांना एकदा जोरात आवाज द्या सियावर रामचंद्र की पवनसुत हनुमान की बोलो हर हर सर्वात शेवटला मुद्दा एक आवाज देऊन द्या श्री संत एकनाथ महाराज की जय कीर्तनाचा नवी जीवनाचा सार तुम्हाला सांगून राहिलो एकदा एकनाथ महाराजकडे एक व्यक्ती गेला एकनाथ महाराजांकडे एकदा एक व्यक्ती गेला कीर्तनाचा सार सांगून राहिलो शेवटला प्रत्येक शब्द बारकाई नाही का एकनाथ महाराजकडे एकदा एक व्यक्ती गेला महाराजांना स्वतःचा हात दाखवला आणि म्हणायला लागला महाराज माझं भविष्य पहा महाराज म्हणतात मित्रा चुकीच्या दरवाज्यात आला इथं भविष्य बघितल्या जात नाही तो आग्रह करायला लागला बघा ना महाराज भविष्य महाराज म्हणाले मला खरंच भविष्य नाही पाहता येत तो आग्रह करायला लागला बघा ना महाराज भविष्य महाराज म्हणत मला तुझे सच बेटा तो बेटा मुझे भविष्य बताना नाही आता आग्रह करता करता त्यानं महाराजांच्या तोंडाजवळ तोंड नेलं महाराजांना त्याच्या तोंडाचा वास आला महाराज म्हणत का रे म्हणे काय झालं महाराज म्हणे केवायसी झाली वाटते म्हणे काय झालं महाराज डायरेक्ट पेट्रोल पंपाहूनच आला काय म्हणे मला लक्षात नाही आलं मा अबे इंजन वास मारून राहिलं ना महाराजले म्हणे महाराज सगळं जग मला दारुल्या म्हणते याची मला परवा नहीं तुम्ही नका म्हणू लोगों का काम है काय ना लोगोले म्हणू द्या हो आप मत कहो तुमको हिंदी समझ में आती है ना एकनाथ महाराज म्हणतात महाराजले म्हणायला लागला महाराज लोग कहते हैं मुझे शराबी कहने दो आप मत कहो तुम्ही नका म्हणू महाराज म्हणत ठीक आहे गड्या म्हणणं काय म्हणे दारूच्या नशेत असो किंवा नसो तुमचं दर्शन घेतल्याशिवाय घरी नाही जात महाराज महाराज म्हणाले काही हरकत नाही गड्या म्हणणं काय म्हणे भविष्य पहा महाराज म्हणत मला भविष्य नाही पाहता येत तो राहिला महाराजचं गलपट पकडलं म्हणे महाराज इस गांव में रहना होगा तो मेरा भविष्य काही ना होगा महाराज म्हणत 2 मिनिटाच्या अगोदर आपलं प्रेम उतू आलं होतं म्हणे महाराज तुम्हाला प्रेमाची भाषा समजली जोपर्यंत माझे भविष्य सांगत नाही तोपर्यंत गलपट सोडणार नाही महाराज म्हणत महाराजच्या मताना नांदी लागण्यात मजा नाही महाराज म्हणत दाखवला हात महाराज म्हणे हे का रे वाईट झालं म्हणे काय झालं महाराज म्हणे मरत तू 8 दिवसात त्याची राजा दारूच उतरली ते झालं हँग ते निघालं घराच्या दिशेनं पळत महाराजनं आवाज दिला प्रत्येक शब्द बार काही नाही का जिंदगी बदल के रख देगा तो घराच्या दिशेनं पळत निघाला महाराजनं आवाज दिला अरे मित्रा थांब
हा म्हणे आता थांबून करता काय, मरा लागते किती दिवसात, बोलत जा किती दिवसात, 8 दिवसात. आता थांबून करता काय. घराच्या रस्त्यानं निघायला 1 किलोमीटर अंतरावर त्याचं घर होतं. 15 मिनिटात घरी पोचायचा. 3 तास उलटून गेले होते पण घरी पोचला नव्हता. कारण मरणार किती दिवसात होता, 8 दिवसात. डोक्यात विचार यायला लागले, घरी बायको आहे, लेकरू आहे, आयुष्य गमावलं दारूच्या नशेत. कधी बसून 2 शब्द बायकोशी प्रेमानं बोललो नाही, लेकराचा विचारपूस केली नाही. 8 दिवसात मरावं लागते. प्रत्येकाच्या डोळ्यात बघायला लागला माझ्याबद्दल लोक काय विचार करतात. प्रत्येकाच्या डोळ्यात राग, द्वेष, हलकटपणा दिसत होता. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी कोणाच्या डोळ्यात दिसलं. विचार करायला लागला, एवढा वाईट आहे का रे मी, एवढा वाईट आहे. अबे ज्याच्या सोबत माझं भांडण झालं त्यानं माझ्याकडे रागानं बघणं ठीक आहे, समजू शकतो. ज्याच्या सोबत मी कधी बोललो नाही, ज्याचं माझं काही वाईट नाही, तो सुद्धा माझ्याकडे प्रेमानं बघायला तयार नाही. एवढा वाईट आहे मी. घरी गेला, रात्र झाली. बायकोनं आवाज दिला, जेवायचं आहे काय. माऊली आहे ते. भला है बुरा है जैसा भी है, मेरा पति मेरा देवता है, मेरा पति मेरा देवता है. भला है बुरा है जैसा भी है, मेरा पति मेरा देवता है, मेरा पति मेरा देवता है. बायकोनं आवाज दिला, जेवायचं आहे काय. मला सांग मावशी, ज्याले 8 दिवसात मरा लागते आणि हे त्याले माहीत आहे, त्याले भाकर गोड लागीन काय, त्याच्या गळ्याच्या खाली घास उतरीन काय. या बायकोची किती झाली मग तिची आहे. तिले म्हणते, त्याले म्हणते जेवा लागते काय. तो म्हणे घे जेवून तोच. ते गेलं तसंच झोपलं. झोपलं तरी सरळ नाही झोपलं, ते झोपलं असं, डोळे उघडे, डोळे. आणि वर होते टीन. तुम्हाला टीन समजते, वर होते टीन. रात्रभर टीनाकडे पाहत बसलो, झोपलं. सकाळ झाली, दुसरा दिवस निघाला. बायकोले म्हणे इकडे ये ग. बायको म्हणे काय म्हणता, इकडे ते ये. बायको म्हणे म्हणता काय, इकडे ते ये. बायको जवळ गेली, म्हणे काय म्हणता. म्हणे तुला एक गोष्ट सांगू. बायको म्हणे सांगा ना. म्हणे तुला माहीत आहे एवढे वर्ष झाले मी तुला सांगितलंच नाही. बायको म्हणे सांग ना काय आहे. म्हणे तुला माहीत आहे आपल्या घराच्या वर टीन आहेत. बायको म्हणे काय सांगता, मला आज माहीत झालं आपल्या घराच्या वर टीन आहेत. बायकोले म्हणे हे पाय, मी गंमतच्या मूडमध्ये नाही, बिलकुल मजाक करायची नाही. बायको म्हणे मूर्खासारखी बोलून राहिले. घराच्या वर टीन आहेत हे मला माहीत नाही काय. म्हणे गोष्ट ते नाही, गोष्ट दुसरी आहे. म्हणे मग गोष्ट कोणती आहे. म्हणे सगळ्या टीनांना टोटल 155 छद्र आहेत. एकही भोक नाही सोडलं मोजाचं, सगळे मोजले रातभरात. काय करीन भाऊ, एकच विचार डोक्यात, 8 दिवसात मरा लागते. बसलो भोको मोजत. बायको म्हणे काय मूर्खासारखी बोलता. म्हणे एक काम कर, चहा मांड. ते विचारात पडली. उठल्याबरोबर दुकानात जाणारं गिऱ्हाईक चहावर कसं आलो. बायको म्हणे दूध नाही, म्हणे काळाच मांड. चहा पिता पिता विचार करायला लागला, मरणार होतो किती दिवसात, 8 दिवसात. ऑलरेडी 1 दिवस उरले. बोलत ना, दिवस उरले 7. 6 रे ग सा रे ग म प ध नि सा. किती झाले, 7. म्हणजे पेटीचे स्वर किती, बोलत ना, पेटीचे स्वर किती, इंद्रधनुष्याचे कलर किती, हप्त्याचे वार किती, सप्त्याचे दिवस किती, लग्नाच्या फेऱ्या किती, 7. एकामेकाच्या सोबत उभं राहतो आपण, त्याला काय म्हणतात, 7. 7 हा आकडा माणसाच्या जीवनातला फार महत्वाचा आकडा आहे. त्यानं विचार केला, अभी भी अपने पास 7 दिन बाकी आहे. चहा पेता पेता विचार करायला लागला, मरणार होतो 8 दिवसात. 1 दिवस निघून गेला, दिवस उरले 7. आपण कालपर्यंत विचार करत होतो की आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराच्या पाठीशी कोणी उभं राहील का. पण आपण एक गोष्ट विसरलो की आपल्याला सक्का भाऊ आहे, तो आपल्यापेक्षा लहान आहे, त्याच्याकडे जाऊ.
पण लगेच लक्षात आलं की 10 वर्षापासून कोर्टात केस सुरू आहे. 10 वर्षापासून भावाचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. पण विचार केला, खून आखिर खून होता है, अपने तो अपने होते. 10 वर्षानंतर मोठा भाऊ लहान भावाच्या घराकडे निघाला. लहान भावाच्या पत्नीले मोठा भाऊ येताना दिसला. तिनं सांगितलं तिच्या पतीला, तुमचे मोठे भाऊ येत आहेत. चेहऱ्यावर राग आहे, डोळ्यात आग आहे, कदाचित भांडणाच्या मूळमध्ये आहेत. पण त्यानं सांगितलं, तो माझा मोठा भाऊ आहे. 10 वर्षानंतर आज येऊन राहिला. तो माझ्याशी वाद घालेल, भांडण करेल, पण तू मधात बोलायचं नाही. आपल्याला जोडायचं आहे. तू जर बोलली तर वाद अजून चिघळेल, फाटून जाईल. तो मला बोललेलं तुला सहन होणार नाही. तो असेपर्यंत तू घरात थांबू नको. तू शेजारणीकडे निघून जा. तो गेला की तू ये जो, पण तुला विनंती करतो, तू मधात बोलू नको. बायको म्हणाली, ठीक आहे, हरकत नाही, नाही बोलणार. लहान भाऊ घराच्या बाहेर निघाला. मोठा समोरून चालून आला. लहान्यानं मोठ्याला हात जोडले. लहान्यानं मोठ्याला हात जोडले. मोठ्यानं लहान्याच्या पायावर डोकं टेकवलं. मोठा 10 वर्षात ज्यानं तोंड सुद्धा बघितलं नाही भावाचं, तो लहान भावाच्या पायावर डोकं टेकवून राहिला. वाक्य फक्त एक, तू 8 दिवसात मरणार. पॉवरफुल औषध, एका ढोसात आई खलास. तू सोच ले तेरे को क्या करना है, तू 8 दिन में जाने वाला है. लहान भावानं उचललं. म्हणे, दादा तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. म्हणे, मी फक्त वयानं मोठा हो, कर्तृत्वानं मोठा तू आहेस. आजपर्यंत 10 वेळेस माझ्या घरी आला की दादा आपण वाद मिटवू. अरे माझ्याच जवळ बसणारे, माझ्याच पैशाची पिणारे, तुझ्याबद्दल माझ्या मनात जहर. हेलो जय धन्यवाद. मैं जीत गया आज. ऐसा लगता है मुझे. लाइन गई थी, टाइम होता. मुझे असं वाटलं तुम्ही जासान रजा उठून. शपथ न, तुम में से हिला नहीं. एक शेर तो मेरे लिए बनता है अभी. मनू गाय, अरे मनू गाय. दिल ऐसे संभालता हूँ जैसे जेवर संभालता हो कोई. वावा मना. दिल ऐसे संभालता हूँ जैसे जेवर संभालता हो कोई. आईना देख के तसल्ली हुई की मुझे भी आज पहचानता है कोई. मी धन्यवाद देतो तुम्हाला सर्व मायबापांचे. आणि 10 मिनिट फक्त, आधा अपना बाकी रह गया. कुठं होतो आपण, कुठं होतो? भावाच्या घरी. लहान भावानं मोठ्या भावाले उचललं. म्हणे, दादा तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. त्यानं सांगितलं, मी फक्त वयानं मोठा हो, कर्तृत्वानं मोठा तू आहेस. वाद मिटला. घरी आला, बायकोच्या जवळ गेला. बायकोले म्हणे, 2 मिनिट माझ्या समोर काहीही न बोलता उभी राहा. बायकोनं विचारलं, आहे काय? अरे कुछ ना गो, बस सामने खडे रहो, बोलना है तुमसे कुछ. बायको समीर उभी राहिली. बोला ना, काय म्हणता? म्हणे, इतके वर्ष झाले लग्न होऊन तुला कधी कुठं फिरायला घेऊन गेलो नाही.
कधी नवीन साडी आणली नाही, बसून 2 शब्द प्रेमानं कधी तुझ्याशी बोललो नाही. श्रीमंत बापाची मुलगी तू, जिनं घरात कधी झाडू मारला नाही, माझ्या घरी आली, विडा उचलला, दुसऱ्याच्या शेतात निंदायला गेली, पण तू कधी मला सोडून गेली नाही. उपकार आहेत तुझे माझ्यावर, मला माफ करशील. बायकोला सुचत नव्हतं, नवऱ्याचा हा अवतार तिनं कधीच बघितला नव्हता, आणि तिच्या डोक्यात एकच विचार आला की मार्केटमध्ये असा कोणता ब्रँड आला की याले पश्चाताप झाला. वाद मिटला. 5 वाजले, लेकरू शाळेतून घरी आलं, डोक्यावरती हात फिरवला, बॅग काढली आणि विचारलं, बेटा कोण्या वर्गात असतं रे? पोट्ट माईच्या इकडे पाय म्हणे. आई याला काय झालं? यांना पिढीले पाठवलं, दारूले पाठवलं, खर्याले पाठवलं, वर्गात कोणी असतो म्हणते. माय म्हणे बाबू मीच परेशान आहो, एकदम साधू झाला कसा? सांग कोण्या वर्गात असतो? पोट्ट म्हणे बाबा 5व्या वर्गात असतो. काय शिकवलं बेटा सरांनी? पोट्ट अजून यंग. पोट्ट